जैसा कि आप सभी जानते हैं कि कोलकाता के मेडिकल कॉलेज और हॉस्पिटल में जो 9 अगस्त को जो हादसा पेश आया है, एक डॉक्टर मोबिता जो पीजी के स्टूडेंट्स थी, तो वहां पर ड्यूटी कर रहे थे, तो एक वहशी जानवर, एक दरिंदा जो है उस बच्ची का, उस डॉक्टर का रेप करके वहीं पर मर्डर कर देता है। तो ये घटनाएं आए दिन हमारे देश में होती रहती हैं। तो हमारा आज का जो प्रोटेस्ट है, इससे ऐसी घटनाएं आगे न हो, इसीलिए आज हम एएफआई की जानिब से पूरे मेडिकल कॉलेज जो भी हैं बीजापुर में, बीएलडी मेडिकल कॉलेज है, आरकेएम कॉलेज है, नागुर कॉलेज है, सभी स्टूडेंट्स, सभी डॉक्टर्स मिलाकर यहाँ पर आज हम प्रोटेस्ट कर रहे हैं। हम सब यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं आज उस लड़की के लिए, उस औरत के लिए, उस वाइफ के लिए, उस बच्चे के लिए, डॉटर के लिए, वो छोटी हो या बड़ी हो, हमें उसके लिए जस्टिस चाहिए। हम उस सब के लिए प्रोटेस्ट कर रहे हैं जो औरत यहाँ पे प्रेजेंट है। सब लोग एक साथ सपोर्ट कर रहे हैं। ये सिर्फ उस बात की नहीं है, उस लड़की की बात की नहीं है, सबकी बात है, सब देश की बात है। हमें फाइट करना है, हमें उसको जस्टिस दिलाना है। द हैंड्स दैट हील शुड नॉट ब्लीड। ये सिर्फ डॉक्टर की बात नहीं है, सिर्फ डॉक्टर्स इन्वॉल्व नहीं है इसमें हर एक देश, हर एक व्यक्ति, हर एक आदमी, हर एक औरत, हर एक बच्चे का इन्वॉल्वमेंट है। और हमें पता है कि ये सब कितनी तेजी से फैल रहा है, हर एक देश में हो रहा है, हर एक गली में, हर एक मोहल्ले में, हर एक जगह पे। उसको जस्टिस दिलाना है, उसकी मदद करना है, यही हमारा मेन मोटिव है यहाँ पे। इसलिए हमारा प्रोटेस्ट चालू है डीसी ऑफिस से। मैडम, देश में तो काफी सारे ऐसे वारदात हर रोज, हर घंटे, हर पल होते रहते हैं। हाँ। उस पर तो कभी आपने आवाज नहीं उठाई। जब एक डॉक्टर पर होता है तो आप सब डॉक्टर, ऐसा नहीं है, हम हर एक वुमेन का सपोर्ट करते हैं। ऐसा नहीं है कि सिर्फ डॉक्टर्स का ही है। मैं बोली ना, सिर्फ डॉक्टर्स के लिए नहीं है ये, हर एक उस औरत के लिए, उस वाइफ के लिए, उस बहन के लिए, उस बच्चे के लिए, हर एक का इन्वॉल्वमेंट है यहाँ पे। उसके लिए ही नहीं, सबके लिए कर रहे हैं। हमको जस्टिस सबको लिए चाहिए। वी वांट सेफ्टी ऑफ ईच एंड एवरी वुमन, not just about a single woman, each and every woman. That's it. वर्क प्लेस पे सेफ्टी रहना चाहिए, कॉलेज में सेफ्टी रहना चाहिए, घर पे, कहीं पे बाहर में, मार्केट में, हर एक जगह पे वुमेन की सेफ्टी रहना चाहिए। आपको एक कानून चाहिए, कानून बनाना चाहिए। डॉक्टर के ऊपर भी रहना चाहिए, लेकिन हर एक औरत के ऊपर रहना चाहिए। मेन उसका है ना मकाम, उसका मेन उसी के लिए कर रहे हैं हम। ये सब चीजें अलाउ नहीं होनी चाहिए। जो केस हुआ है, जो चीज हो रही है, उनको हैंग करना चाहिए, उनको किल करना चाहिए, उनके ऊपर कुछ एक्शन लेना चाहिए। ऐसे बैठेंगे तो कुछ नहीं होगा। इसलिए सब लोग यहाँ पे इन्वॉल्व हो रहे हैं कि कुछ एक्शन हो जाए। आपका नाम? मेरा नाम अरफा है, अरफा शेख, फ्रॉम बीएलडी एवीएस आयुर्वेद महाविद्यालय, फाइनल ईयर। ಈಶ್ವರಿ ದೊಡ್ಡವಾಡ್, ನಾನು BLD AVS MUS ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಕಾಲೇಜ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ. ಇವಾಗಲೇ ನೋಡಿದ್ವಿ, ಕೋಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ಒಂದು ರೇಪ್ ಅಂಡ್ ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್ ನಡೆದಿದೆ. ಎತ್ರ ನಾರೇಸು ಪೂಜಂತೆ ರಮ್ಯಂತೆ ತತ್ರ ದೇವತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನ ದೇವರು, ದೇವತೆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಅಂತ ಹೆಣ್ಣಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ. ವೈದ್ಯ ನಾರಾಯಣೋ ಹರಿ ಅಂತೀವಿ. ದೇವತೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ನಾರಾಯಣ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವೈದ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅಂತ ವೈದ್ಯರಿಗೆ ಸರಿಯಾದ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ. 24/7 ವೈದ್ಯರು ಡ್ಯೂಟಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ನೈಟ್ ಡ್ಯೂಟಿ, ಡೇ ಡ್ಯೂಟಿ. ಡ್ಯೂಟಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ ಇರಲ್ಲ. ಅದು ಹುಡುಗ ಆಗಲಿ ಹುಡುಗಿ ಆಗಲಿ, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಬಟ್ ಅಂತವ್ರಿಗೆ ನಮ್ಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ. ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಂತ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗೆ ಇನ್ನೇನು ರಕ್ಷಣೆ ಇದೆ? ಇದು ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾವು ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಕ್ರೂರ ದುಷ್ಟ ನೀಚನಿಗೆ ಸಮಾಜದ ಪಬ್ಲಿಕ್ ಮುಂದೆ ಸರಿಯಾದ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ರೇನೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮ್ಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ, ಹೊರತು ಈ ಅನಾಥರಿಂದ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಹೆಣ್ಣನ್ನ ಕಾಮ ಅಂತೀವಿ, ಬದಲಿಗೆ ಕಾಮದ ವಸ್ತು ಅಲ್ಲ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಷ್ಟೇ, ಈ ಒಂದು ಪಾಪ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತ. Myself Muskan, मेरा नाम मुस्कान पटेल है। I am from AVS Ayurveda महाविद्यालय BLD Associations, फाइनल ईयर स्टूडेंट। As you said, आपने बोला ये सिर्फ डॉक्टर्स, it's not about only doctors. Doctors are doing a work place, they are working. नाइट शिफ्ट्स होते हैं, मॉर्निंग जाते हैं, और even in a night if we get like emergency call, we will go at night, we will do our jobs, we will provide the patients, we will do treatment. If we are not only safe, then how would we treat the patients about their treatment?
हम चाहते हैं कि डॉक्टर्स को सेफ्टी चाहिए वर्क प्लेस में लाइक बहुत हम ऐसे नहीं बोल रहे कि सिर्फ डॉक्टर्स के लिए, ये एवरी वुमेन का राइट है टू बी इंडिपेंडेंट, टू बी। हमारे पेरेंट्स हमको पढ़ा रहे हैं, इंडिपेंडेंट बना रहे हैं, बिकॉज नॉट टू गेट गो हॉस्पिटल एंड गेट रेप and get killed. Not for that our parents are giving education as our parents are giving educations for provide for we do have to independent ना। हमारे पेरेंट्स हमको इंडिपेंडेंट बनाना चाहते हैं। अगर हमारे पेरेंट्स खुद एश्योर नहीं है कि हम हॉस्पिटल में हैं, सेफ हैं, तो फिर वो कैसे आगे। आप कहते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी तो पढ़ा ली, बचाएंगे कैसे? It should be now, we should have to protect. It's not a right to all the girls, it's not for the women, it's everyone person's right to stand here and ask about justice for that. It's not only about that girl. ನಮ್ಮ ವೇದಗಳಲ್ಲಿ ಎತ್ರ ನಾರ್ಯಸ್ತು ಪೂಜ್ಯಂತೆ ರಮಂತೆ ತತ್ರ ದೇವತಾ, ಎಲ್ಲಿ ನಾರಿಯನ್ನು ಪೂಜಿಸುತ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ವಾಸವಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ವೈದ್ಯಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ವೈದ್ಯೋ ನಾರಾಯಣ ಹರಿ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವೈದ್ಯರನ್ನು ನಾರಾಯಣ ದೇವನಿಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ವೈದ್ಯರ ಮೇಲಿನ ಬಲಾತ್ಕಾರ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ವೈದ್ಯೆಯ ಮೇಲೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಬಲಾತ್ಕಾರ ಮನುಕುಲವನ್ನೇ ನಡುಗಿಸುವಂತಹ ಘಟನೆಯಾಗಿದೆ. ಅತ್ಯಂತ ಹೇಯಕರವಾದ ಘಟನೆಯಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ನೋಡುವುದು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ವೈದ್ಯ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಬೇಕಾದರೆ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಶುರುವಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಹೇಯ ಕೆಲಸ ಯಾರೂ ಮಾಡಬಾರದು. ಅಂತವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಠೋರವಾದ ಘೋರ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೋರಬೇಕೆಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಮೂಲಕ ಸಂದೇಶವನ್ನು ರವಾನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮೇಡಮ್, ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅವಾಗಲೂ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಎತ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ನಾವು ಎಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿರ್ಭಯಾನ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತುತ್ತಾನೆ ಬಂದಿವೆ. ಮುಂದೆ ಕೂಡ ನಾವು ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ನಡೆದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪಾಲನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತುತ್ತೇವೆ. ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಮೇಡಮ್? ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಮತ್ತೆ ಮರುಕಳಿಸಬಾರದು. ಮತ್ತೆ ಆ ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣವಾದ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? ಎಲ್ಲಿಂದ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರು? ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ವೃತ್ತದಿಂದ ಶುರುವಾಗಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಮಾರ್ಗವಾಗಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ. ಎಲ್ಲ ವೈದ್ಯ ಮಿತ್ರರು. ಡಾಕ್ಟರ್ ಭಾಗ್ಯವತಿ ಮಂಟ್ಯಾಳ್.
ಅದು